पहाटेचे 5:10 झाले होते. कोरदगेरे तालुक्यावर अजूनही रात्रीची काळी चादर पूर्णपणे हटली नव्हती. गावाच्या कडेने असलेल्या रस्त्यावरून कामावर निघालेले गावकरी त्यांच्या रोजच्या दिनचर्येत व्यस्त होते. त्यांच्या पायांच्या आवाजाशिवाय दुसरा कोणताही आवाज तिथे नव्हता. साधारणपणे 5:30 एका वळणावर त्यांच्यापैकी एकाने एक मोठी पांढरी प्लास्टिकची बॅग रस्त्याच्या कडेला पडलेली पाहिली. कोणीतरी कचरा टाकून गेला असावं असं सुरुवातीला सगळ्यांना वाटलं, पण जसजसे ते पुढे गेले तसतसा एक कुजाट वास त्यांच्या नाकात शिरला. वास इतका असह्य होता की एका क्षणासाठी सगळ्यांना उलट्या झाल्यासारखं वाटलं. कौतुक आणि शंकेच्या मिश्रणाने एका तरुणाने, ज्याला थोडंसं धाडस होतं, त्याने बॅग जवळ जाऊन पाहिली. बॅगचा गाठ सैल होता. तो वाकून बघणार तोच त्याचा चेहरा पांढरा शुभ्र झाला. त्याने 2 पावलं मागे घेतली. थरथरत्या आवाजात तो ओरडला, "अरे, हे माणसाचे हात आहेत." त्याच्या बोलण्याने सगळे थिजून गेले. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. काही क्षणासाठी पूर्ण शांतता पसरली. तात्काळ गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. एका क्षणात गावकऱ्यांची गर्दी जमली. पोलीस येईपर्यंत कोणीही त्या बॅगला हात लावला नाही. पोलीस निरीक्षक अशोक केवी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून तात्काळ ती जागा सील केली. पहिली बॅग जपून उघडली. त्यात मानवी शरीराचा भाग होता. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे हे अशोक केवी यांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. जसजसा सूर्य वर येत होता तसतसे या प्रकरणातील थरार अधिकच गडद होत होते. शोध मोहिमेत एकूण 7 बॅग सापडल्या. प्रत्येक बॅगेत मानवी शरीराचे वेगवेगळे भाग होते आणि मग त्यांना ती बॅग सापडली ज्यात एका स्त्रीचे शिर होतं. हे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी गावकऱ्यांना ओळख पटवण्यासाठी बोलवले. शिर पाहिल्यावर काही क्षणातच ओळख पटली. एका वयस्क गावकऱ्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, "ही तर लक्ष्मी देवी आहे. वय अंदाजे 42 वर्ष. गावात आदराचे स्थान असलेली आणि शांत स्वभावाची लक्ष्मी देवी. कोणी कधी तिच्याबद्दल वाईट शब्द उच्चारला नव्हता. मग तिचा असा भयानक अंत कसा काय झाला हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता." अशोक केवी यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले. तपास सुरू झाला. लक्ष्मी देवीच्या भूतकाळाची माहिती काढली गेली. तो स्वच्छ होता, पण काही महिन्यांपासून ती जरा उदास दिसत होती. शेजाऱ्यांनी सांगितलं की घरातल्या कोणाशी तरी तिचे संबंध बिघडले होते, पण कोणाशी हे कोणीच उघडपणे सांगितलं नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली. मृतदेहाचे 19 तुकडे करण्यात आले होते. हे सामान्य रागातून केलेलं कृत्य नव्हतं. हे सूड, राग आणि खोरवर बसलेल्या वैराचं लक्षण होतं. पोलिसांनी लक्ष्मी देवीच्या मुली, नातवंड आणि इतर नातेवाईकांची चौकशी सुरू केली. सगळ्यांची उत्तरे तपासली, पण एक व्यक्ती सातत्याने टाळाटाळ करत होती. डॉक्टर रामचंद्रप्पा यस. तो घटनेच्या वेळी बाहेर गावी होता असं तो सांगत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा ताण आणि प्रश्नांना दिलेली गोलमाल उत्तरे पोलिसांच्या नजरेतून सुटली नाहीत. तपास पुढे सरकत असताना पोलिसांना एक नवीन धागा मिळाला. काही शेजाऱ्यांनी हलक्या आवाजात पोलिसांना सांगितलं की लक्ष्मी देवी आणि तिच्या जावयाचं नातं बिघडलं होतं. तो तिला फार मान देत नव्हता. अशोक केवी यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी गुप्तपणे कॉल डिटेल्स काढले. लक्ष्मी देवीच्या मृत्यूच्या आठवड्यात तिच्या जावयाचे सतत काही मित्रांसोबत संवाद झाले होते, पण मित्रांपैकी सतीश के.एन. आणि किरण के. हे दोघेही लहान सहान गुन्ह्यांमध्ये सामील होते. संशयाची सोय आता तिघांवर होती. अशोक केवी यांनी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलून चौकशी सुरू केली. सतीश आणि किरण सुरुवातीला काहीच बोलले नाहीत, पण तासनतासाच्या चौकशीनंतर त्यांची हिंमत तुटली. सतीशच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. सतीशने तोंड उघडले आणि हत्येचा थरारक उलगडा सुरू झाला. रामचंद्रप्पा आपल्या सासूवर संशय घेत होता. त्याला वाटायचं की तिच्या वागण्यामुळे त्याची प्रतिष्ठा खराब होत आहे. तो खूप चिडलेला होता. मग एक दिवस त्याने आम्हाला बोलवलं आणि सतीशचं वाक्य इथेच अडकलं. पण पुढे त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हादरले. त्या रात्री तिघांनी मिळून लक्ष्मी देवीला बोलवलं. आधी त्यांच्यात वाद झाला. मग रामचंद्रप्पाने गळा दाबून तिला ठार मारलं, पण इतक्यावर तो थांबला नाही. पुरावे मिटवण्यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे केले. आम्ही तिघांनी ते तुकडे वेगवेगळ्या बॅगमध्ये भरले आणि वेगवेगळ्या भागात फेकून दिले. हे सत्य बाहेर आल्यावर संपूर्ण गाव सुन्न झाले. ज्या नात्याला आई मुलासारखे मानले जाते त्याच नात्याला एका जावयाने संशयापोटी आणि अहंकारापोटी असा भयानक अंत दिला होता. रामचंद्रप्पा, सतीश आणि किरण यांना तात्काळ अटक करण्यात आली. कोर्टात हत्येची संपूर्ण कथा उघड झाली. लक्ष्मी देवीच्या डोळ्यातील तो विश्वास, तिने आपल्या जाळावर ठेवलेला आदर, तो तिने तिच्या मृत्यूपूर्वीच गमावला होता. आणि कोर्तेगेरे गावात आजही लोक म्हणतात, संबंध तुटतात तेव्हा आवाज होत नाही, पण जेव्हा तुटलेला माणूस सूड घेतो तेव्हा त्याचा आवाज संपूर्ण गावभर घुमतो. ही घटना मानवी स्वभावातील क्रूरतेचा एक भयावह पुरावा ठरली, जी लोकांना अजूनही धडकी भरवते. यावरून आपल्याला हे समजतं
की विश्वास हळूहळू कमवावा, क्षणात नाही. नाते कितीही जवळचे असले तरी अवघडीचा विश्वास अंध नको. लहान लहान संशयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अहंकार आणि असंशय विनाशकारी ठरू शकतो. वैयक्तिक अहंकार, प्रतिष्ठेची भीती किंवा अपमानाची भावना नियंत्रित न केली तर ती हिंसाचारात परिवर्तित होते. घटनेच्या मागे सहसा जुना तणाव किंवा समस्याच असतात. एक शोधात दिसणारे कारण बहुधा सतत वाढणाऱ्या मनोवैज्ञानिक तणावाचे परिणाम असतात. संवाद न करणे, दुर्लक्षित राग किंवा अशांत मनोवस्था. कायद्याची, समाजाची आणि व्यवस्थेची जागरूकता या ठिकाणी आवश्यक आहे. हिंसाचार होण्याआधी शेजारी, नातेवाईक, समुदाय आणि प्रशासनाची अडथळा ठेवणारी भूमिका असावी. शंका वाटल्यास तात्काळ खबरदारी घ्यावी. सर्वात महत्त्वाचे आहे संवाद वाढवणे. छोटी चिडचिड ही मोठ्या समस्या होण्याआधी ओळखा आणि ती तात्काळ बोलून सोडवा. कुटुंबात ताण दिसला की नातेवाईकांना आणि अनुभवी व्यक्तींना घाईने कळवा. वैद्यकीय किंवा मानसिक सल्लागाराचा सहारा घ्या. राग व असंशय हाताळायला प्रोफेशनल मदत कधीही फायदेशीर ठरू शकते. शेजारी किंवा मित्रांमध्ये असामान्य वर्तन दिसल्यास चर्चा करा. लज्जेपासून बाजूला राहून मदत करा. गाव किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क व चौकशी सुलभ करा व त्वरित नोंद करून घ्या. स्थानिक पातळीवर मानसिक आरोग्य व नातेसंबंधावरील जागरूकता शिबिरे तुम्ही आयोजित करू शकता. अशा घटनेपासून समाजाने शिकायला हवं. व्यक्तिगत अहंकार, अविश्वास आणि संवादाचा अभाव हे आजच्या युगात धोकादायक ठरत आहेत. प्रत्येकाला आपला भाग जपावा लागतो नाते टिकवण्यासाठी. पण जर नाते विषारी असेल तर सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवे. समाज, कुटुंब आणि कायदा एकत्र येऊनच अशा भयंकर घटनांना रोखू शकतात. दरम्यान यावर आपलं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.